हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर इकडे बघा माझं सूट करायचं चाललं आहे आणि तिकडे आज सुट्टीचा दिवस होता. म्हणलं आज चिकन आणू. तर हे गेले ते सकाळीच मग सरांनी इथं त्यांना रेतीसारखं आहे ना ते इकडं सगळीकडं पसरलं आहे ते भरायला सांगितलं आहे सरांनी. तिकडं गेले ते सकाळपासून आणि माझं चाललं आहे जेवण बनवायचं आणि रुद्र झोपलेले आहे तोपर्यंत म्हणलं जेवण करून घेऊया. तर इथं मी त्यांना सांगितलं नव्हतं की मी चिकन आणणार आहे म्हणून. जसं पण शनिवार होता पण सुट्टीच्या दिवशी कसं असतं मग सुट्टीच्या दिवशी ते घरी असतात. मग तसं तर शनिवारी आम्ही असं चिकन वगैरे काही असं खात नाही पण आज आणलं मी. खूपच खाऊ वाटलं तर म्हणून आणलं. तर सकाळी हे गेले तिकडं मग मी चिकन आणलं आणि रुद्राक्षीला तर इथं मसाले आणि लसूण पेस्ट मी दुकानातूनच आणले ते आणि मटन मसाला चिकन मसाला 2 टाकून दिले मी एक पॅकेट आणि 5 वाले आणले ते मी आणि कांदा कापून घेतला आता आणि त्याच्यात तसंच आधी चिकन शिजवते नंतर भाजी करते पण आता मी तसंच मग घाई होती. तर रुद्राक्षी झोपली तोपर्यंत म्हणलं करून घेऊया नाहीतर उठली मग पटपट करू देत नाही सारखी रडते. आता जसं मोठं व्हायला लागलं आहे ना तसं तिचं काही ना काही नाटकं चालूच असतात. मग म्हणलं पटकन करून घेऊया झोपली तोवर. तसंच कांदा ते टाकला आणि चिकन मसाला मटण मसाला लसूण पेस्ट हे टाकून दिलं त्याच्यात आणि मस्त असं त्याला भाजून घेतलं. आधी धुवून मस्त घेतलं तर बरं का आधीच आणि त्याच्यानंतर मग बघा भाजी. आता मला चपाती पण करायचं होतं म्हणलं साईडला आपण तर त्याच्यामध्ये पाणी ओतलं मी 2 ते 3 ग्लास. जसं शिजायला लागतं ना जास्त चिकन त्याच्यामुळं जरा पाणी जास्तच ठेवलं आणि तसं पण यांना रस्सा पाहिजे असतो म्हणून जास्त पाणी ठेवलं. आणि आता मला लगेच चपात्या वगैरे करून घ्यायचं होतं. तसं तर थोडा वेळ मी पीठ मळून तसंच ठेवते लगेच करत नाही. आणि त्याच्यानंतर मग तर इथं त्यांचा मोबाईल घेतला होता मी म्हणजे त्यांना आज सुट्टी होती त्याच्यामुळे मग घेतला तर त्यांचा मोबाईल थोडंसं शूट करून त्यांचा फेसबुकचं पण पेज ओपन केलं आहे मी आणि तो चॅनल झाला आहे मोनेटाईज पण बऱ्यापैकी व्ह्यू त्याला नाही त्याच्यामुळं अर्निंग चालू नाही आहे अजून. तर आता बघूया पीठ मळायचं चाललं आहे माझं आणि तसं पण जास्त चपात्या करणार नव्हती. थोडेच रात्रीच्या 2 चपात्या होत्या म्हणलं भाजून परत ते खायला होतील आणि जास्त काय चपात्या वगैरे मी खात नाही. कधी एक खाते अर्धी खाते त्याच्यामुळे जास्त चपात्या नाही करत थोड्याच करते. तर पीठ मळायला मी घेतलं आहे बघा. ते मी उरसात घेतलं तर आता उरूस पुण्याचं बघा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल माझ्या चॅनलवर. तर जास्त काही सूट करता आलं नाही तेव्हा खूप घाईत आम्ही जाऊन आलो आणि रुद्राक्षीला पण बरं नव्हतं त्याच्यामुळं मग लवकर आलो लगेच. आणि पीठ मळून ठेवलं आहे बघा. ते जे आहे ना ते 20 रुपयाला घेतलं तर मी मस्त आहे. खूप भांडी घेतली थोडी एवढी जास्त नाही घेतली 2-4 घेतली आणि 20-20 वाली सगळी मस्त भेटली. आणि तर इथे कपडे वगैरे धुवून झाले होते. इकडं लय पसारा झाला आहे. तर काल सुट्टी होती ना आज तर आम्हाला ते चांगलं करायचं होतं सगळं नीट ते पसारा वगैरे सर्व काढायचं होतं आणि यांना काय आज तिकडंच बोलावलं आहे सरांनी. तर सगळा पूर्ण दिवस ते तिकडेच राहिले आणि खूप त्यांचं अंग पण हातपाय वगैरे दुखत आहेत. आता उद्या अजून कामावर जायला लागेल त्यांना परत. मग असं दुखत आहे म्हणलं असं कामावर सुट्टी तर भेटणं झाली मग काय करायचं तरी गेले कामावर. अंग वगैरे सगळं दुखते ते ओढून सगळं. तर रुद्राक्षी झोपली बघा आणि मला कपडेसुद्धा बाहेरचे आणून काढायचे होते आणि हे खोके वगैरे आहेत त्याच्यात सामान ठेवून दिलं कारण इकडं लई पसारा होतो आणि रूम पण एवढी तुम्हाला थोडी मोठी वाटत असेल पण एवढी छोटी आहे ना रूम काही चढत नाही. सगळं ॲडजस्ट करायचं म्हणलं तर कपडे भांडी सगळं जाग्यावरच होते असंच. तर रूम खूप लहान आहे आणि बाहेरचं आमचं चाललं आहे प्लॅन करायचं आता. बाहेर पण एक रूम अशी छोटीशी काढायची आहे. त्याला सगळं प्लास्टर वगैरे कोबा वगैरे करायचा आहे. तर ते आता शनिवारी बघू. आता पेमेंट झाल्याशिवाय आमच्याकडं काय पैसे नाही त्याच्यामुळं मग पेमेंट झाल्यावर
2-3 गोणी सिमेंटचे आणायला लागतील आणि कोबा करून मस्त सगळीकडं आब्रक नीट लावून तिथं पण एक चूल मांडायची आहे. इथं डाळ भात झालेलं होतं माझं, तसं पण बाळासाठी डाळ भातच करते मी. आणि संध्याकाळी मग चपाती वगैरे आणि नंतर पेज वगैरे करते तिला दुपारी. परत फळं वगैरे राहिले, द्राक्षे, सफरचंद, कलिंगड, असं काही ना काही असतंच तिचं. आणि मग तिला खायला दिलं ना की मग तर इथं माझं भाजी करायचं चाललं होतं, कोबी भाजी. आणि दुसरं टमाटे आहेत, पण ते टमाटे सारखे रोज रोज खाऊ वाटत नाही. बटाटे पण संपलेत. आणि कांदा बटाटे आम्ही बाजारातच घेऊन येतो, रविवारच्या बाजारात, कारण तिकडं स्वस्त भेटतात. आणि इकडं दुकानात घ्यायला गेलं ना की खूप महाग देतात, त्याच्यामुळे मग बाजारातच घेतो आम्ही. तर आता कधीचे घेतले तर 2 आठवडे 3 आठवडे झाले. 100चे 5 किलो घेतले, ते पण मस्त होते कांदे, बाजारात मस्त राहतात. तर आम्ही बाजारातच कधी पण आणतो. तर इथं माझं बघा झालेलं आहे सगळं. कोबी भाजी केली आणि वरण भात. चला या जेवायला.